नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी या तासामध्ये आपण पहिल्यांदा तुम्हाला काही प्रश्न विचारलं जाईल आणि त्यानंतर पृथ्वीची आवरणे, या पृथ्वीवरती जीवसृष्टी कशी आहे याचं जे काही चित्र आहे त्या चित्राचं निरीक्षण करून पृथ्वीची आवरणाविषयीची माहिती आपणाला बघायचं आहे. मग यामध्ये शिलावरण असेल, जलावरण असेल, वातावरण असेल, जीवावरण असेल, अशा अन्य घटकांच्या बाबतीमध्ये आपणाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यासाठी सांगा पाहू यासाठी तुम्हाला 3 प्रश्न विचारलेला आहे. त्यातलं पहिलं की तुम्हाला पाणी कुठून मिळते. तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्हाला पाणी कुठून मिळते. तर याचं उत्तरसुद्धा सांगता येईल की आपल्याला निरनिराळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या पद्धतीने पाणी मिळते. उदाहरणामध्ये तळे, नदी, सरोवरे, विहिरी, पाऊस, नळ, धरण, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला या ठिकाणी पाणी मिळते. हे त्याचं उत्तर आपण सांगू शकतो. तसं दुसरा प्रश्न आहे की तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेलं आहे. तर तुमचे घर जमिनीवरती बांधलेलं आहे. बरोबर आहे ना. तुमचे घर जमिनीवरती बांधलेलं आहे. तिसरा प्रश्न बघा की श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते आणि ही गरज तुम्ही कशी भागवता. बघा, श्वासोच्छ्वास कसं घेता तुम्ही की श्वासोच्छ्वासासाठी करण्यासाठी हवेमध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि ही गरज किंवा या गरजेसाठी आपण सतत नाकावाटे हवा आत घेत असतो. बरोबर आहे ना. पहा, चौथा प्रश्न, पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते. कोण सांगेल का. बघा उत्तर की पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता हे सूर्यापासून मिळते. तर हे सांगितल्यानंतर आपण पृथ्वीवरील आवरणे, प्रमुख जे काही आवरणे आहेत ते आवरणे कोणती आहेत याविषयीची माहिती पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा की शिलावरण. विद्यार्थी मित्रो, मी पहिल्यांदा सुरुवातीला प्रत्येकाची व्याख्या सांगणार आहे. ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकून ती व्याख्या या ठिकाणी लिहून ठेवायची आहे. मग शिलावरण कशाला म्हणतात. बघा, पृथ्वीचे कवच मातीचे व खडकांचे बनलेले असून ते कठीण आहे आणि या कठीण कवचाला शिलावरण असे म्हणतात. या कठीण कवचाला शिलावरण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रो, शिलावरण म्हणजे जमीन. शिलावरण म्हणजे काय. जमीन. मग पृथ्वीचा पृष्ठभागामध्ये 1.3 भाग हे शिलावरणापासून बनलेले आहे आणि या शिलावरणामध्ये कठीण कवच, माती, दगड यांचा अंतर्भाव या ठिकाणी होतो. मग शिलावरणामध्ये निरनिराळ्या स्वरूपामध्ये शिलावरण आढळते. कदाचित गवताळ प्रदेश असेल, म्हणजे गवताळ जमीन असेल, ओसाड वाळवंट असेल, शेती असेल, पर्वत असेल, इत्यादी घटकामधून शिलावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि हे शिलावरण पृथ्वीवर जमीन सलग नाही, त्यात खंड आहे. आता खंड म्हटलं की जमिनीचा सलग व मोठा भाग. बरोबर आहे. जमिनीचा तुम्ही खंड म्हटलं की जमिनीचा सलग आणि मोठा भाग. बरोबर आहे. तर ह्या खंडाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी आपल्या जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. माहीत आहे तुम्हाला. जगाचा नकाशा जर आठवला तर त्यामध्ये एकूण खंड किती आहेत. 7 आहेत. त्यामध्ये एक युरोप,
दुसरं आफ्रिका खंड, तिसरं दक्षिण अमेरिका, चौथं उत्तर अमेरिका, पाचवं अंटार्क्टिका, सहावं आफ्रिका आणि सातवं ऑस्ट्रेलिया. या 7 खंडापैकी सर्वात मोठं खंड म्हणजे आशिया खंड आणि 7 खंडापैकी सर्वात लहान खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. तर हा शिलावरणाचा या ठिकाणी भाग येतो. आणि यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागातील 1/3 भाग हा या जमिनीनं व्यापलेला आहे. आणि या शिलावरणावरती किंवा या जमिनीवरती उंच सकलपणामुळे विविध प्रकारची किंवा निरनिराळे भूरूपे या ठिकाणी तयार होतात. मग काही ठिकाणी पर्वत, काही ठिकाणी पठार, काही ठिकाणी मैदान, काही ठिकाणी सरोवरे, दरी असे विविध भूरूपे या ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्व घटकांचा अंतर्भाव शिलावरणामध्ये होतो. कळालं तुम्हाला? त्यानंतर दुसरं घटक बघायचं आहे आपण जलावरण. कशाला म्हणतात जलावरण? तर पृथ्वीच्या पृष्ठभाग व्यापणारी पाणी, पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी काही भाग पाण्यानं व्यापलेला आहे, तुम्हाला माहीत आहे. या ठिकाणी दिसते बघा. पाणी अधिक भूजल त्याचबरोबर वातावरणातील दाब या सर्वांचा मिळून जलावरण बनलेलं आहे. मग या पृथ्वी तलावरती या जलावरणाचं किंवा पाण्याचं किती टक्के भाग आहे? तर 2.3 भाग जलावरणाने व्यापलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण शिलावरणामध्ये विविध भूरूपे बघितलं तसं या जलावरणामध्ये सुद्धा निरनिराळे जलरूपे आहेत. निरनिराळ्या प्रकारचे जलरूपे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. उदाहरणामध्ये महासागर. आता महासागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा प्रचंड साठा. महासागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा प्रचंड साठा या ठिकाणी पाहायला मिळते. यासाठी तुम्ही हे चित्र पाहू शकता. विविध भूरूपे यामध्ये सगळं दाखवलेत बघा. महासागर, पर्वत, पठार, मैदाने हे सगळे दाखवलेत. मग तर जसं आपण या ठिकाणी 7 खंड बघितली तसं महासागर हे सुद्धा 4 मोठे महासागर आहेत. त्या महासागरांची नावं आपणाला या ठिकाणी जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला सांगता येतील. 7 खंडे ही आणि त्याच ठिकाणी 4 महासागर आहेत बघा. त्या महासागरांची नावं तुम्हाला सांगता येतात का बघा. अटलांटिक महासागर कुठं आहे बघा, पॅसिफिक महासागर पहा, आर्टिक महासागर बघा, हिंदी महासागर बघा आणि दक्षिण महासागर बघा. असे या ठिकाणी आहेत. त्याशिवाय की महासागर आणि जमिनीचा सीमाभाग याला आपण किनारपट्टी म्हणतो. महासागर आणि जमिनीचा सीमाभाग जो काय आहे किंवा जो सागर तट आहे त्याला आपण काय म्हणतो, किनारपट्टी असं या ठिकाणी म्हणतो. आणि किनारपट्टीवरील जलरूपेसुद्धा वेगवेगळी असतात. किनारपट्टीवरती जलरूपेसुद्धा वेगवेगळे असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. यामध्ये सागर, समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी असे विविध घटक या भूरूपेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा. जसं या ठिकाणी शिलावरणामध्ये आहेत तसं या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही झाली दुसरी व्याख्या. आता तिसरी व्याख्या बघा, वातावरण. आता वातावरण म्हणजे काय की पृथ्वीभोवती असणारे हवेचे आवरण म्हणजे वातावरण. पृथ्वीभोवती असलेलं जे हवेचं आवरण आहे त्या आवरणाला आपण वातावरण असं या ठिकाणी म्हणतो. मग या आवरणामध्ये कोणकोणते घटक असतात? या वातावरणामध्ये प्रामुख्याने कोणकोणते घटक असतात माहीत असेल तुम्हाला. उदाहरणामध्ये नायट्रोजन असतं, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड, अल्प प्रमाणातले काही वायू हे वातावरणातील प्रमुख या ठिकाणी घटक या ठिकाणी आहेत. या वातावरणामध्ये आणखीन काही घटकांचा समावेश या ठिकाणी होतो. मुख्यतः या वातावरणामध्ये आणखीनही काही
घटकांचा समावेश होतो ते घटकसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तपांबर आणि स्थितांबर. पुढं आकृतीच्या अनुषंगानं माहिती सांगताना मी त्या बाबतीमध्ये तुम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगतो. पण या वातावरणामध्ये हे तपांबर आणि स्थितांबर हे घटक या ठिकाणी आहेत. आणि विद्यार्थी मित्रो, आता चौथं जो काही आहे तो म्हणजे जीवावरण. चौथं जो काय आहे तो जीवावरण. जीवावरण कशाला म्हणायचं की शिलावरण, जलावरण आणि वातावरण या ठिकाणी, या सर्व ठिकाणी अनेक सजीव असतात. म्हणजे या ठिकाणी शिलावरणामध्ये, जलावरणामध्ये आणि वातावरणामध्ये या तिन्ही ठिकाणी अनेक प्रकारचे सजीव असतात. यांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकावरती कसा अवलंबून आहे हे आपल्याला या ठिकाणी कळते. शिलावरण असू दे, जलावरण असू दे, वातावरणामध्ये असू दे, या तिन्ही भागामध्ये, या तिन्ही ठिकाणी जे सजीव असतात त्यांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. मग या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूक्ष्म जीव, वनस्पती आणि प्राणी आहेत. उदाहरणामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये पांढरे ध्रुवीय अस्वल आहेत. आफ्रिका खंडाच्या जंगलामध्ये झेब्रा आहेत. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कांगारू आहेत. उष्ण प्रदेशामध्ये सिंह आणि हत्ती आहेत. तसं वनस्पती बाबतीमध्ये सुद्धा पुष्कळ वैविध्य या ठिकाणी या जीवावरणामध्ये पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं की या पृथ्वीवरील शिलावरण, जलावरण आणि त्याचबरोबर वातावरण आणि या ठिकाणी जीवावरण या घटकांची माहिती यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलो आहे. आता याच अनुषंगानं मुख्यतः की जलावरणामध्ये आपण शिलावरणामध्ये बघितलं की प्रामुख्याने 7 खंड आहेत. त्या 7 खंडामधला जो भूभाग आहे तो भूभाग यामध्ये येतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 1/3 भाग हा जमिनीचा व्यापलेला आहे. आणि जमिनीवरती उंच सकलपणामुळे निरनिराळे भूरूपे पाहायला मिळतात. हे भूरूपे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी खिंड, दरी, डोंगर, टेकडी, मैदान असा या ठिकाणी भाग आहे. आणि जलावरणामध्ये आपण बघितलं की मुख्यतः महासागर कशाला म्हणतात? खाऱ्या पाण्याचा प्रचंड साठा असलेला भाग म्हणजे महासागर. आणि या महासागरामध्ये की अटलांटिक महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, आर्टिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, दक्षिण महासागर आहे. आणि त्याचबरोबर शिलावरण, जलावरणाचा भाग यामध्ये आपण पाहिलं आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं एक एक घटक यामध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेलं आहे. तर याचबरोबर या महासागरामध्ये मग सरोवरे आहेत, हिमस्वरूपातील पाणी आहेत, भूजल आहे, कूपनलिका आहेत, विहिरी आहेत. याच्या मदतीनं हा घटक या ठिकाणी येतो. त्यानंतर तिसरा घटक जो काय आहे तो आपण बघायचा आहे. तो म्हणजे मुख्यतः या ठिकाणी वातावरण. आता बघा, वातावरणामधले जे घटक आहेत त्या घटकाच्या बाबतीमध्ये इथं बघा वातावरण यामध्ये कोणकोणते घटक आहेत यामध्ये निरीक्षण करा. पृथ्वीचे आवरण बघा, इथं पहिल्यांदा आहे तपांबर. खालून पृथ्वीच्या भूपृष्ठापासून आपण अवकाशाकडे चाललेलो आहे. त्यानंतर ओझोनवायू, त्यानंतर श्वेतांबर, त्यानंतर मध्यांबर, त्यानंतर अयनांबर आणि शेवटचं बाह्यांबर असे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. तर वातावरणाच्या संदर्भानं माहिती पाहिजे म्हटली तर पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण म्हणतो असं मगाशी पाहिलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे उंच उंच जातो तसतशी वातावरणातील हवा ही विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतर काही वायूसुद्धा अत्यंत कमी प्रमाणामध्ये हवेमध्ये आहेत हे आपण
विज्ञानामध्ये शिकलेला आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे मगाशी सांगितल्याप्रमाणे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, अयनांबर व बाह्यांबर असे विविध थर या ठिकाणी आहेत किंवा ते विविध थर पडतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठापासून वरती 13 किलोमीटरचा पर्यंतचा जो काही भाग आहे त्या भागाला आपण तपांबर असे म्हणतो. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि म्हणून पृष्ठभागाखालची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरामध्ये वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित असलेले सर्व घटना हे तपांबरामध्येच होत असताना आपल्याला दिसतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा या ठिकाणी पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ दिसते असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचीवरच्या भागात उडतात. ते उंची कुठं आहे ते आकृतीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चित्रामध्ये, पृथ्वीचं वातावरण यामध्ये. आणि त्या उंचीवर हवा आणखीन विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानामध्ये विशेष सोय करावी लागते. एवढंच नाही तर पृथ्वी तलापासून तपांबरच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. मगाशी आपण बघितलं की पृथ्वीचं भूकवच आहे, त्या भूकवचापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंत तपांबर आढळतो. त्यानंतर वरचा जो काही आहे स्थितांबरचा थर तो या भूपृष्ठापासून 50 किलोमीटरपर्यंतचा भाग म्हणजे 13 किलोमीटर आणि राहिलेलं जे 37 किलोमीटर आहे तिथंपर्यंतचा जो काही भाग आहे तो स्थितांबरचा या ठिकाणी आहे 50 किलोमीटरपर्यंत. आणि स्थितांबरच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो. बघा, ओझोन वायूचं कार्य काय की सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरणे आहेत ते सजीवासाठी हानिकारक असतात किंवा अपायकारक असतात. आणि म्हणून ओझोन वायू ही त्या सूर्यकिरणाची किरणे शोषून घेतो आणि त्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण हे नैसर्गिकरित्या होते. सूर्यापासून आलेले जे काही अतिनील किरणे आहेत ते किरणे शोषून घेण्याचं काम ओझोन वायूचं आहे. आणि त्यामुळं पृथ्वीवरील जे काही सजीव आहेत पृथ्वीवरील सर्व सजीव जे काही आहेत त्या सजीवांचं रक्षण या ओझोन वायूमुळं या ठिकाणी होते असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मित्रांनो, थोडेसे डोके चालवा म्हणून काही प्रश्न तुम्हाला विचारलेत पहा. यामध्ये एक सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या वातावरणाच्या कोणत्या आवरणामध्ये दिसत असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारलेत. परवा आठवड्यापूर्वी आपल्या भागामध्ये या ठिकाणी मान्सूनपूर्व सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणामध्ये आलेलं होतं. कदाचित तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात असेल. मग तो इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणामध्ये दिसत असेल कोणाला सांगता येईल का बघा. तर विशेषतः वातावरणाच्या तपांबरामध्येच या आवरणात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत असेल. तपांबर, विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठापासून तपांबर किती किलोमीटर अंतरापर्यंत आहे 13. आणि इंद्रधनुष्य जे काही दिसते ते तपांबरच्या थरापर्यंतच दिसते. म्हणजे 13 किलोमीटरच्या आतपर्यंतच तो भाग या ठिकाणी आहे असं आपल्याला स्पष्ट सांगता येईल. दुसरा प्रश्न काय आहे बघा की गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जातात
ज्या पर्वताची उंची 5,000 मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. याचे कारण काय असेल? बघा, मगाशी आपण बघितलं की आपण जसजसे उंच जाऊ तसतशी हवा ही विरळ होत जाते. 5,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हवा अतिशय विरळ होऊन ऑक्सिजनची कमतरता भासते. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो की गिर्यारोहकांना श्वसनासाठी ऑक्सिजन सिलेंडरची गरज लागते किंवा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावे लागते. आलं का लक्षात? पहा तुम्हाला. तर अशा पद्धतीनं की प्रामुख्याने आपण सांगा पाहू शिलावरण, जलावरण आणि वातावरण या विषयीची माहिती आहे या ठिकाणी पाहिली. त्यानंतर पुढं भाग बघा, काही नवीन शब्द शिका म्हटलेले आहे आणि तो शब्द दिलेत संगणन. संगणन बाष्पथंड होऊन त्याचं द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संगणन असा या ठिकाणी आहे. त्यानंतर याच भागाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करून पाऊस कसा पडतो हा भाग यामध्ये घ्यायचा आहे. पाऊस कसा पडतो पहा विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये आपण काय काय पाहिलं. पहिल्यांदा सांगा पाहू यामध्ये तुम्हाला पाणी कुठून मिळते, तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेलं आहे, श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते आणि ती तुम्ही गरज कशी भागवता, त्याचबरोबर पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे पाहिली. उदाहरणामध्ये पाणी आपणाला नदी, तळे, सरोवरे, विहिरी, पाऊस, नळ, धरण यापासून मिळते हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पृथ्वीचे जे काही फिरणे आहे त्या फिरण्यामध्ये मुख्य जे काही घटक आहे पृथ्वीचे जे आवरणे आहेत त्या आवरणाविषयीची माहिती आपण बघितली. पहिल्यांदा शिलावरण म्हणजे काय, त्यानंतर जलावरण म्हणजे काय आणि वातावरण म्हणजे काय, जीवावरण म्हणजे काय याची प्रत्येकांची व्याख्या पाहिली. आणि त्यानंतर आपण एक एक घटक सविस्तररित्या पाहत गेलो. एक शिलावरण, पृथ्वीचे कवच मातीचे व खडकाचे बनलेले असून ते कठीण आहे. या कठीण कवचालाच आपण शिलावरण असे म्हणतो हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या शिलावरणामध्ये प्रामुख्याने की निरनिराळ्या स्वरूपामध्ये शिलावरण आढळते. उदाहरणामध्ये गवताळ जमीन, ओसाड, वाळवंट, शेती, पर्वत असं आढळते. त्याचबरोबर पृथ्वीवरील जमीन सलग नाही, त्यामध्ये विविध खंड आहेत. विशेषतः या ठिकाणी खंड म्हणजे जमिनीचा सलग आणि मोठा भाग म्हणजे खंड आपण म्हणतो. आणि या भूतलावरती एकूण 7 खंडे आहेत. हे खंडे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगता येईल. उदाहरणामध्ये बघा की युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठं खंड म्हणजे आशिया खंड आणि सर्वात लहान खंड म्हणजे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड. या खंडाची विवरण यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 1/3 भाग हा जमिनीनं व्यापलेला आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरं व्याख्या बघितली आपण जलावरणाची. विविध जे काही भूरूपे आहेत त्यामध्ये जलावरण, तर पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी भूजल आहे, वातावरणातील बाष्प आहे, पाणी आहे आणि जलावरण आहे. यापासून बनलेला जो भाग आहे या सर्व भागाला आपण जलावरण असं म्हटलेलं आहे. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 2/3 भाग हा या जलावरणानं व्यापलेले आहेत. आणि या भूभागावरती निरनिराळे जलरूपे आहेत. उदाहरणामध्ये महासागर. आता महासागर कशाला म्हणतात हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. खाऱ्या पाण्याचं प्रचंड साठा म्हणजे महासागर.
मग अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर, हिंदी महासागर आणि दक्षिण महासागर असे महासागराचे भाग या ठिकाणी बघितलं. तिसरं की आपण मुख्यतः वातावरण या ठिकाणी पाहिलं आणि या वातावरणामध्ये जे प्रमुख थर आहेत त्या थरांच्या विषयी आपण माहिती पूर्णपणे अभ्यासलेली आहे. पृथ्वीचे जे काही आवरण आहेत त्यामध्ये तपांबर, भूपृष्ठापासून आपण जसं उंच जाऊ तसतसे हे घटक आहेत. स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. विशेषतः की पृथ्वीपासून म्हणजे भूपृष्ठापासून साधारणपणे 13 किलोमीटरपर्यंतचं जो काही अंतर आहे त्या अंतराच्या थराला आपण या ठिकाणी तपांबर असे म्हणतो. आणि पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतचा जो काही थर आहे त्या थराला स्थितांबर असे म्हणतो, हेही आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण थोडेसे जरा डोके चालवा, ज्यामध्ये काही प्रमुख प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तरंसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी संपलेला आहे.